महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र तसेच शारदा भवन एज्युकेशन सोसायटी यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा विभागीय पुरस्कार वितरण सोहळा व एकदिवसीय कार्यशाळा डॉक्टर शंकरराव चव्हाण मेमोरियल हॉल नांदेड येथे पार पडली। या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर मनोहर चासकर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीपी सावंत सचिव शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड हे होते। यावेळी नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी या 4 जिल्ह्यातील करिअर कट्टा अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राचार्य व प्राध्यापकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत शितोळे अध्यक्ष महाराष्ट्र माहिती सहायता केंद्र यांनी केलं। डॉक्टर सतीश चव्हाण विभागीय समन्वयक करिअर कट्टा यांनी आभार मानले। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर किरण कुमार बोदर, सहसंचालक उच्च शिक्षण विभाग नांदेड डॉक्टर डी पवार, कुलसचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, प्राचार्य पंजाब चव्हाण, विभागीय प्राचार्य प्रवर्तक प्राचार्य डॉक्टर मोहन खताळ, डॉक्टर PR मुठे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्यासह आदी मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। डॉक्टर मनोहर चासकर सर थोड्याच वेळामध्ये आपल्या कार्यक्रमाला जॉईन करणारे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय डॉक्टर राहुल कळेले सर, आपल्या विभागाचे सहसंचालक उच्च शिक्षण विभाग सन्माननीय डॉक्टर किरण कुमार बोदर सर, विद्यापीठाचे कुलसचिव सन्माननीय डॉक्टर डी पवार सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या विभागाचे विभागीय प्राचार्य प्रवर्तक सन्माननीय डॉक्टर पंजाबराव चव्हाण सर, व्यासपीठावर उपस्थित असणारे नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्राचार्य प्रवर्तक सन्माननीय डॉक्टर मोहन खताळ सर, परभणी जिल्ह्याचे प्राचार्य प्रवर्तक तसेच विद्यापीठ प्राचार्य महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय बी जाधव सर, करिअर कट्ट्याचे विभागीय समन्वयक सन्माननीय डॉक्टर सतीश चव्हाण सर, सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व जिल्हा समन्वयक प्राचार्य प्रवर्तक, सर्व सन्माननीय पुरस्कार्थी आणि आपल्या करिअर संसदेच्या जिल्हा नियोजन समितीचे सर्व पदाधिकारी। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडत असताना 2 बाबी मला आवर्जून सांगाव्याशा वाटतील। सावंतसाहेब, आपण राज्याचे राज्यमंत्री उच्च शिक्षण विभागाचे असताना आपण एक उपक्रम चालू केला होता राजेश टोपे सरांच्या नेतृत्वाखाली आणि आपलंही त्याच्यामध्ये सहकार्य होतं। तो उपक्रम होता युवा जागर अभियान। त्याच्यानंतर आपण याला करिअर कट्टा या नावासुद्धा सुरुवात केली। तर याची सुरुवात होत असताना ज्यांचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन आणि मदत झाली होती हे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत। हा एक योगायोग आणि हा उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने 2021 पासून महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आणि हा सुरू होत असताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय चासकर सर हे पुणे विद्यापीठाच्या विद्याशाखेचे डीन होते। त्याचबरोबर या ठिकाणी एका मोठ्या कॉलेजचे प्राचार्य म्हणून देखील सरांनी हा उपक्रम समृद्ध होण्यासाठी त्यावेळेला आपल्याला योगदान दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांचंही परत एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो। सहसंचालक बोंदर सरांनी या उपक्रमाला वेळोवेळी ज्या ज्या वेळेला आवश्यक असेल त्यावेळेला प्रशासकीय पातळीवर आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि विद्यापीठ पातळीवर आपण हे काम करत आहोत। 4था वर्धापन दिन आपण या ठिकाणी 25 फेब्रुवारी 2021 ला यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मुंबई या ठिकाणी साजरा केला आणि यावेळेचा थोडक्यात आढावा असा की आपण 2800 पेक्षा जास्त मुलांना पहिली सरकारी नोकरी करिअर कट्ट्याच्या माध्यमातून मुलांनी मिळवलेली आहे। हे आपल्या पाठीमागच्या 4 वर्षाचं यश आहे। 49 कॉलेजेसमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून इन्क्युबेशन सेंटर सुरू झालेले आहेत। 53 कॉलेजमध्ये मॉडेल स्किल डेव्हलपमेंट सेंटर चालू आहे आणि रिसेंटली आता बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीनं महाराष्ट्रातल्या 100 विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर एंटरप्रेन्योरशिपचं ट्रेनिंग सुरू आहे, ज्याच्यामध्ये ड्रोन
ऑपरेटिंग, रिपेअर, मेंटेनन्स आहे, मिलेट प्रोसेसिंग आहे आणि ॲग्रिकल्चर ई कॉमर्स आहे. एकूण 1500 विद्यार्थ्यांना CSRच्या माध्यमातून आपण हे ट्रेनिंग तिथे देतोय आणि त्यांना हे ड्रोन देखील आपण शासनाच्या 50% सबसिडीच्या योजनेमधून उपलब्ध करून देत आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून असणाऱ्या वेगवेगळ्या व्हर्टिकलचे 50हून अधिक 2-2 क्रेडिटचे कोर्सेस करिअर कट्ट्याला उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि प्राध्यापकांसाठी देखील आपण या ठिकाणी इमोशनल इंटेलिजन्सचा एक FDP अमरावती विद्यापीठाच्या सहकार्याने घेतला होता. आता डिझाईन थिंकिंगचा घेतलेला आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा, कारण आता विद्यार्थी ChatGPT आणि बाकीच्या गोष्टी वापरायला लागलेल्या आहेत, त्यामुळे प्राध्यापकांनी अजून थोडंसं अपडेट होणं गरजेचं आहे. त्यामुळे AI टीचर नावाचा एक FDP आपण 5 दिवसाचा शिक्षकांसाठी घेऊन येत आहोत. राज्यातल्या सर्व विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये करिअर कट्ट्याचा सहभाग झालेला आहे. डायरेक्ट बेनिफिशरी फंड ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी यावर्षी बहुतांशी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आपल्या विद्यापीठात काही तांत्रिक बाबी आहेत त्या पूर्ण झाली की आपल्याही विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. राज्यामध्ये आज या शैक्षणिक वर्षामध्ये 2 लाखपेक्षा अधिक विद्यार्थी करिअर कट्ट्याचा या सर्व योजनांचा फायदा घेत आहेत. आपल्या विभागातून देखील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा यासाठी आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहात. यापुढेही प्रयत्न करत राहाल. या कार्यक्रमामध्ये वेगळेपण असं आहे सर की पहिला कार्यक्रम आपण ज्यावेळेला घेतला त्यावेळेला आपण फक्त 13 बक्षिसं वितरित केली होती आणि आज 4था कार्यक्रम घेतोय आपण, त्यावेळेला 53 बक्षिसं वितरित करतोय. म्हणजे एवढा विस्तार आपला झालेला आहे. अजूनही थोडा विस्ताराला वाव आहे, तो आपण या ठिकाणी निश्चितपणे पुढच्या वेळेला करूया. पुढच्या वेळेला निश्चितपणे आपला हॉल कमी पडेल इतकी संख्या आपली पुरस्कारार्थीची असेल. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असणाऱ्या करिअर कट्ट्याला भरभरून आपण सर्वजण सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि मी माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नांदेड विभागीय पुरस्कार वितरण सोहळा करिअर कट्टा यांनी आयोजित केलेला आणि त्यानिमित्ताने मंचावर उपस्थित आदरणीय राज्याचे माजी मंत्री, त्याचबरोबर शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव आदरणीय श्री DP सावंत साहेब, तसेच आमच्या समवेत उपस्थित किरण कुमार बोंदर, उपसहसंचालक उच्च शिक्षण, रजिस्ट्रार DD पवार सर, ज्यांनी हा आयोजित कार्यक्रम केलेला आहे आणि महाराष्ट्रभर करिअर कट्टा या नावानं विविध विद्यापीठामध्ये विविध स्वरूपाच्या विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी मार्गदर्शन करतात ते महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे. मंचावर उपस्थित सर्व माझे प्राचार्य, सहकारी, मंचाच्या समोर प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी बंधू भगिनींनो, प्रथमतः मी सर्व प्राचार्य, प्राध्यापक, महाविद्यालय यांचं मनापासून अभिनंदन करतो. गेले वर्षभरामध्ये विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या हिताचे, करिअर संदर्भाचे राबवून आणि त्याचं एक चांगल्या प्रकारचं फळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही विद्यार्थ्यांना मिळत आहे. याचं नियोजन केलं. खरं तर असं सर्व पुरस्कारार्थींचं मी त्यांचं अभिनंदन करतो, ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना. सर, करिअर कट्टा ही जी योजना आहे ती खरोखरच योजना विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं उपयुक्त आहे. आता कुठेतरी त्याचा हळूहळू वटवृक्ष व्हायला सुरुवात झालेली आहे. विद्यार्थ्यांना आपल्याला कुठल्या प्रकारचं स्किल द्यायचे, आपण जे वर्षभर विद्यार्थ्यांना वेगवेगळे कार्यक्रम दिलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता आपण ढोबळ मनाने हे विद्यार्थी प्लेस झाले याचा एक आराखडा आपल्या समोर येत असतो. पण पुढे जाऊन आपल्याला अजून जर ही सिस्टीम स्ट्रेंथन करायची असेल तर त्यासाठी आपल्याला कष्ट घेतले पाहिजे आणि ते घेत असताना नवीन शैक्षणिक धोरण जे आपण राबवत आहे त्याच्याशी सुसंगत सगळा हा विचार करायला पाहिजे.
दोन गोष्टी फार महत्त्वाच्या येत आहेत पुढील काळामध्ये. योगायोगाने या ठिकाणी प्राचार्य आणि प्राध्यापक आहेत. एक म्हणजे शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी चांगल्या रीतीनं कागदावरती न राहता इम्प्लिमेंटेशन, आणि ते इम्प्लिमेंटेशन का जे इम्प्लिमेंटेशन झाल्यावरती प्राध्यापक आणि विद्यार्थी हे समाधानी पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करता येईल, आणि याची जोड जी आहे ही करिअर कट्ट्याशी आपल्याला घालायला लागणार आहे. हा एक भाग. दुसरा भाग, नॅक ॲक्रिडिटेशन ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आता बदलत आहे किंवा बदलू घातलेली आहे. आणि ह्या बदलणाऱ्या प्रोसेसला आपल्याला आधीच सामोरं जायचं असेल, तयारी करायची असेल तर काय केलं पाहिजे, कशा रीतीने आपल्याला जायला पाहिजे, या संदर्भामध्ये सुद्धा प्राचार्य प्राध्यापकांमध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली पाहिजे. कारण राधाकृष्ण समितीचा ऑलरेडी रिपोर्ट हा आलेला आहे. राधाकृष्ण समितीच्या माध्यमातनं जे काही चेंजेस घातलेले आहेत, का सिस्टीम बदलायची, आत्ताची ॲक्रेडिटेशन सिस्टीम का बदलायची, आणि त्याला NEP ची जोड कशी द्यायची, आणि NEP ची जोड देत असताना करिअर कट्ट्याचा फायदा कसा करून घ्यायचा, त्याची सांगड कशी घालायची, ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी थोडा एकत्रित आपल्याला भविष्यामध्ये जाऊन विचार करायला लागणार आहे. आणि म्हणून तिन्ही गोष्टी आपल्या समोर प्रकर्षानं मांडल्या पाहिजेत. आज जे तिन्ही गोष्टी ह्या वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या स्वरूपानं आपल्या पूर्ण जात आहेत. ॲक्रिडिटेशन प्रोसेस एक प्रोसेस होत आहे. दरम्यानच्या काळामध्ये त्यालाही लिमिटेशन आली, काय काय आली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. का प्रोसेस बदलायची, 2-3 कारणामुळे नॅक प्रोसेस बदलायला लागत आहे. कारण एक, किती ग्रेड पडली तरी मॅन्युअल एकच आहे, आणि म्हणून ते मॅन्युअल बदलायचीच वेळ आली आहे. दुसरी गोष्ट, आपल्यामुळे फेअरनेस आहे का मला कुठली ग्रेड मिळते, आणि आपण ग्रेड मिळवण्यासाठी काही अनफेअर प्रॅक्टिसेस करत आहोत, त्याही बंद झाल्या पाहिजेत. मग सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि करिअर कट्ट्याचं आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं असेल, विद्यार्थ्यांचं करिअर घडवायचं असेल, तर माझ्या दृष्टीनं एक 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण सगळ्यांनी मिळून आत्मसात केल्या पाहिजेत, किंवा आपण आपल्या मनाला, कारण आपण एज्युकेशन सिस्टीममध्ये आहोत, आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजेत. आणि सुदैवानं आपल्याबरोबर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी राज्याचे माजी शिक्षण मंत्री आदरणीय सावंत साहेब या ठिकाणी आहेत. मला नेहमी वाटतं का सर, आपण राज्याचा किंवा या विद्यापीठाचाही जडणघडीमध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. आपलं मार्गदर्शन नेहमीच हे उपयुक्त ठरणार आहे. आणि मी सरांना म्हटलं, नुसतं कुलगुरू समवेत प्राचार्य, सिनेट मेंबर, अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर असतील, आमचे मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर असतील, ह्यांच्याबरोबर चर्चा झाल्या पाहिजेत आणि आपलं मार्गदर्शन मिळालं पाहिजेत की जेणेकरून विद्यापीठाचा आलेख आणि उंची वाढवता कशी येईल. आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना, आता सरांनी या संस्थेने एक जॉब फेअर घेतलं, त्या जॉब फेअरमध्ये खूप चांगल्या रीतीनं प्रतिसाद मिळाला. मला वाटतं नांदेड शहरामध्ये इथं सरांनी या संस्थेने पहिल्यांदा, मला माहिती नाही किंवा पहिल्यांदा जॉब फेअर झाला असेल, श्री जयाताईंनी घेतलेला. कितीतरी विद्यार्थ्यांना जॉब मिळाला असेल, मला एक्झॅक्ट फिगर सांगता येणार नाही, परंतु एक बऱ्यापैकी मी त्या दिवशी विचारली तर मला माहिती मिळाली. पण त्यानंतर पुढे जाऊन ज्या विद्यार्थ्यांना जॉब मिळाला नाही, तर का मिळाला नाही, का तिच्यातनं मिळालं नाही, तर आपले विद्यार्थी आहेत हे मायक्रोसॉफ्टमध्ये, टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आणि सर कम्युनिकेशनमध्ये पाठीमागं पडत आहे. तर करिअर कट्ट्याच्या माध्यमातून निदान 1 महिना तरी असं करा की जेणेकरून विद्यार्थी ह्या सगळ्याला ओव्हरकम करतील. मग तुम्ही कम्युनिकेशन वाढलंय का, मग करिअर कट्ट्यातनं त्या 100 जे तुमची महाविद्यालय आहेत तिथं कुठंतरी एक स्केल, एक काहीतरी तुम्ही सिस्टीम डेव्हलप करा का ज्या विद्यार्थ्यांनी आपण याचं मार्गदर्शन केलं
त्यातली 100 पैकी 50 विद्यार्थी छानपणे बोलायला शिकलेली आहेत, संभाषण स्किल त्यांना मिळालेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. त्याची ॲप्टिट्यूड टेस्ट वाढली पाहिजे, त्याला ॲप्टिट्यूड चांगला अर्थ आला पाहिजे. आणि असं जर झालं तर तुम्ही दिलेली डिग्री हे मॅच होईल, नॅकमध्ये आपली त्याची मदत होणार आहे. कारण आता नॅकच्या प्रोसेसमध्ये जे मी सध्या त्याच्यावरती काम करतोय, मी त्या कमिटीमध्ये आहे, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो का आता कागदपत्रीपेक्षा नॅकच्या याच्यामध्ये असं आपल्याला होणार आहे का किती विद्यार्थ्यांना प्लेसमेंट झालं तरच एवढी मार्क. बेसिकली ॲक्रिडेशन नॉन ॲक्रिडेशनमध्ये दोघांनाही ॲक्रिडेशन एकदम साधं राहणार आहेत. ॲक्रिडेटेड नॉन ॲक्रिडेटेड जे राधाकृष्णन समितीने निर्णय दिला आहे, आणि नंतर मग लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5. मग IDP प्लॅनमध्ये समजा जर आपण घेतलं IDP प्लॅन एका ॲट्रिब्यूटमधलं गव्हर्नन्स आणि लिडरशिपमधलं, तर या संस्थेवरती सर 5व्या लेवलला जर ही संस्था जर हायेस्ट लेवलला जायची असेल तर या संस्थेमध्ये किती आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्राध्यापक मार्गदर्शन करत आहेत. आपल्या मॅनेजमेंटवरती काही व्हाईस चान्सलर, काही नोबेल लॉरेट्स असे काही लोक आहेत का? अशा प्रकारच्या सिस्टीम आता येऊ घातलेल्या आहेत, येऊ शकतात. आणि म्हणून मग त्याच्यावरती लेवल आहे, म्हणजे इनपुट काय देतो आणि आउटपुट काय मिळतं त्याच्यावरती आपल्याला काम करायचं. आणि आता प्रकर्षानं या निमित्ताने मी सांगू इच्छितो सगळ्यांना का आपण जो विषय शिकवतो तो विषय आपला विषय विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ते तुम्ही, मी आणि आमचे प्राचार्य एकत्र येऊन आपण थोडंसं आपण काहीतरी 2-3 गोष्टी चांगल्या आपल्याला करता आल्या तर करू. शासन त्यांच्या स्तरावरती प्रयत्न करेल, पण आपल्या स्तरावरती जसं आपण इथे या ठिकाणी जमलो तसं अन्य ठिकाणी विद्यापीठामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्याला काय करता येतंय, दुसरं कोण करण्यापेक्षा आपण काय करणार आहोत आणि ते चुकीचं आहे का बरोबर याच्यापेक्षा आपल्याला बरोबर वाटतं असं आपण काहीतरी विद्यार्थ्यांसाठी करूया असं मला नेहमी वाटतं. आपण तसं त्या पद्धतीनं प्रयत्न करूया. योगाकडे सगळे प्राचार्य आणि सगळे मंडळी चांगली आहेत. निश्चितपणे या करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आपण NEPC याला जोडू, NEPच्या माध्यमातून नवीन नवीन कोर्सेस सुरू करू आणि मराठवाड्यातनं चांगल्या प्रकारच्या स्किल असलेले विद्यार्थी आपण तयार कसे होतील हे आपण पाहूया. हाच मला वाटतं उद्देश करिअर कट्ट्याचा असेल आणि त्याला आपण सर्वजण साथ देऊया. पण मला पुन्हा एकदा सांगायचे, कुठलंही शितोळे सरांना समाधान वाटण्यासाठी किंवा प्राचार्यांना समाधान वाटण्यासाठी किंवा कुलगुरूंना समाधान वाटण्यासाठी न करता विद्यार्थ्याला काय मिळतंय, विद्यार्थ्याला काय सॅटिस्फाय आहे का, हे एक टार्गेट ठेवून आपण करिअर कट्ट्याच्या माध्यमातून काम करावं एवढी अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा सर्व पुरस्कारार्थींना मनापासून विद्यापीठाच्या वतीनं शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. करिअर कट्ट्याच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्करजी, व्यासपीठावर उपस्थित सहसंचालक डॉक्टर किरण कुमार बोंदरजी, कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर D.D. पवारजी, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष श्री यशवंत शितोळेजी, व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य प्रवर्तक डॉक्टर पंजाब चव्हाण, प्राचार्य मोहन खताळ, प्राचार्य बीयू जाधव, प्राचार्य डॉक्टर सतीश चव्हाण, उपस्थित सर्व प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि मित्रांनो, मला शितोळे साहेब खरोखरच आनंद झाला की 10 वर्षांनी मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहतो. त्यामुळे तुमचे सुरुवातीलाच आभार मानतो. आज या करिअर कट्ट्याच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना पारितोषिक मिळाले त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ही पारितोषिक म्हणजे तुमची जबाबदारी वाढवणारी आहेत असं मला वाटतं.
कारण आपल्याला कॉलेजला मॅथला बी ग्रेड मिळाला की आपण B++ घ्यायचा प्रयत्न करतो, B++ असेल तर A घ्यायचा प्रयत्न करतो, A असेल तर A+ जावं असं वाटतं आपल्याला. तसंच आपल्या पर्सनल करिअरचं सुद्धा तसंच असलं पाहिजे. एक पुरस्कार मिळाला तर त्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार आपल्याला कसा मिळेल याकरता आपण सगळ्यांनी झटलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून हे पुरस्कार म्हणजे आपल्याला एक इन्स्पिरेशन आहे की पुढे जा, इथं थांबायचं नाहीये. आणि खास करून चास्कर सरांनी सांगितल्याप्रमाणे NEP न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या म्हणजे बॅकग्राऊंडला आपल्या सगळ्यांची जबाबदारी प्रचंड मोठी वाढलेली आहे. आणि त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केली की करिअर कट्ट्याच्या माध्यमातून NEPचं इम्प्लिमेंटेशन कसं चांगल्या तऱ्हेने करता येईल हे पाहणं हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्या समोर आहे. मला तर असं वाटतं कुलगुरू साहेब की जे स्टेक होल्डर्स आहेत NEPचे, विद्यार्थी जे केंद्रबिंदू आहेत, त्यांनाही NEP कळली की नाही अजून मला माहित नाही. मला वाटतं 70-80% विद्यार्थ्यांना ती कळली नसेल. आणि म्हणून करिअर कट्ट्याच्या माध्यमातून जर आपण हे मोठं शिरोळे सर आपण हे आव्हान पेललं तर एक खूप मोठं काम शिक्षण क्षेत्रात होईल. खरं म्हणजे NEPचं डिझायनिंगच त्याच्यासाठी केलं की विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढावी. आम्ही राजेश टोपे जेव्हा हे सांभाळत होतो डिपार्टमेंट त्यावेळेला आमचा सगळा फोकस एम्प्लॉयबिलिटी ऑफ द स्टुडंट्सवर होता. आणि त्याच्यातून वेगवेगळे आपण उपक्रम राबवले. परंतु हा करिअर कट्टा हे NEP त्यावेळेला नव्हती, म्हणजे दृष्टिक्षेपात पण नव्हती त्यावेळेला. त्यामुळे आता NEP आल्यानंतर आपण आता UGला इम्प्लिमेंट करायला सुरुवात केलेली आहे. परंतु बोंदर साहेब, आपण चास्कर साहेब आणि करिअर कट्ट्याचे सगळे पदाधिकारी बसून जर आढावा घेतला की कितपत हे विद्यार्थ्यांमध्ये पर्क्युलेट झालेलं आहे NEP, हे ताबडतोब आपल्याला घ्यावं लागेल. कारण या वर्षी आपण सुरू केलंय. विद्यार्थ्यांना कितपत कळलं NEP काय आहे, मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन काय आहे, हे विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. आता आपले प्रॉब्लेम तर आहेच की IKSला वर्कलोड धरला जात नाही, हे सगळं आहेच. परंतु विद्यार्थ्यांना आपण काय देतोय हे खऱ्या अर्थाने एक महत्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा विद्यार्थ्यांना हे कळेल नाही NEP त्यावेळेला अनएम्प्लॉयमेंटचा विषयच राहणार नाही असं मला वाटतं. कारण प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक बळ मिळेल, एक इन्स्पिरेशन मिळेल, एक ताकद मिळेल, एक कॉन्फिडन्स डेव्हलप होईल विद्यार्थ्यांमध्ये, जे आजच्या घडीला लॅकिंग आहे. आणि हे जर आपण केलं तर मला वाटतं अतिशय चांगलं काम या निमित्ताने होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल संस्था, कॉलेजेस, कुलगुरू म्हणजे विद्यापीठ आणि हायर एज्युकेशन डिपार्टमेंट यांची सांगड जर व्यवस्थित घातली गेली तर मला वाटतं हे अतिशय चांगल्या तऱ्हेने आपल्याला साधता येईल. आपण सगळेच ते करू इच्छिता, परंतु त्याला रोडमॅप व्यवस्थित मिळाला पाहिजे. आणि हा रोडमॅप जर चांगला मिळाला तर मला वाटतं करिअर कट्टासारखा याचं खरोखरच सोनं होईल. आणि याच्यातून संधी विद्यार्थ्यांना जी उपलब्ध होईल त्यातून अतिशय चांगल्या तऱ्हेने विद्यार्थी पुढे जाऊ शकते. ज्या जॉब फेअरचा उल्लेख सन्मान्य कुलगुरू साहेबांनी केला, होय, आम्ही तो अर्धापूरला आमच्या आमदार श्रीजाते चव्हाण यांच्या पुढाकाराने आम्ही तो घेतला. जवळजवळ 6,000 विद्यार्थी तिकडे होते. ह्याच्यात एक डिफरन्स काय होता, एक महिन्याआधीच आम्ही ITMच्या आमच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचं जॉब फेअर घेतलं होतं. तिथे सगळे BBA, BCA, MBA, MCAचे विद्यार्थी होते आणि कंपनीज पण त्या पद्धतीने होते. परंतु आम्ही जे ग्रामीण भागात अर्धापूर कॉलेजला शंकरराव चव्हाण महाविद्यालयाला जे घेतलं त्याच्यामध्ये जास्ती 10वी 12वी BA, BSc, BCom हे विद्यार्थी जास्त होते. खरं गरज त्याचीच आहे. आज इंजिनियर आणि प्रोफेशनल एज्युकेशनवाले कुठेतरी ऍडजस्ट होऊ शकतात, स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात. पण सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आज आपल्या समोर जो आहे, शेतीमध्ये राम राहिलेला नाही. आणि म्हणून ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत, जे ITI आहेत, पॉलिटेक्निक केलेले आहेत, BA, BSc, BCom आहेत, त्यांच्यासाठी काय आपण करिअर देऊ इच्छितो, देऊ शकतो, हे खरं सगळ्यात मोठं आव्हान आहे. ते आम्हाला अर्धापूरच्या जॉब फेअरमध्ये बघायला मिळालं. 6,000 विद्यार्थी अपिअर झाले. त्याच्यात खूप अडचणी असतात. आज अर्धापूर सारख्या ठिकाणचा तालुका प्लेसचा राहणारा मुलगा हा पुण्याला जाऊन जॉब करू शकतो का? किंवा मग पुण्याला जी कंपनी त्याला जॉब ऑफर करते त्याची सॅलरी त्याला घर भाड्याने घेऊन तिथं किचन करून राहणं हे परवडतं का? किंवा जातो मुलगा जातो आणि 2 महिन्यात परत येऊ शकतो, असे एक प्रकार घडलेले आहेत.
त्यामुळे हे जॉब फेअर जेव्हा आपण चांगले एज्युकेशन त्यांना देऊ, ज्यांना हँड्स ऑन स्किल्स ज्याला आपण म्हणतो, ते स्किल्स जेव्हा त्याला देऊ ना, त्यावेळेला त्यांना इथे राहूनच त्यांना हे करता येत, ते स्किल्स आपल्याला वापरता येत. खरं म्हणजे आज नांदेड सारख्या सिटीचं जर उदाहरण घेतलं तर सगळ्यात फास्ट डेव्हलपिंग सिटी आज नांदेड आहे मराठवाड्यातल्या, औरंगाबादच्या नंतर. आज इथे इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन चालू आहेत, मोठे मोठे प्रोजेक्ट्स येत आहेत, बिल्डर्स. तिथे तुम्हाला म्हणजे आज प्लंबरचा वाणवा आहे, आज पेंटरचा वाणवा आहे, अनेक म्हणजे असे स्किल जॉब्स जे आहेत त्याचे वाणवा आहे. ह्याला हे जर एज्युकेशन आपल्याला जर देता आलं विद्यार्थ्यांना साईड बाय साईड व्हाईल डुईंग देअर ग्रॅज्युएशन, हे जर आपल्याला देता आलं तर मला वाटतं खूप चांगलं काम आहे. आपण BCom विद्यार्थी तयार करतो, परंतु नुसत्या BComला कोणी जॉब देतं का अकाउंटंट म्हणून? कोणी देत नाही. कारण आजकाल प्रत्येक छोट्यातला छोटा व्यापारी सुद्धा टॅली यूज करतो. आपल्या करिक्युलममध्ये टॅली नाही. त्यामुळे ही टॅलीचं आपल्याला जर करता आलं, BCom होता प्रशिक्षण जर देता आलं तर तो लागल्यास म्हणजे ग्रॅज्युएट झाल्या दुसऱ्या दिवशी जॉबवर जाऊ शकतो. कारण प्रचंड आज अकाउंटंटची गरज आहे. कारण GSTच्या याच्यानंतर प्रत्येक छोट्या फर्मला सुद्धा 2-2 अकाउंटंट लागायला लागले. पण आपण प्रोव्हाइड करू शकत नाहीत तशी मॅनपॉवर की जी त्यांना व्हायला पाहिजे, जी उद्योग जगाला पाहिजे अशी मॅनपॉवर आपण प्रोव्हाइड करू शकत नाही. आणि म्हणून ही मॅनपॉवर तयार करणं हे NEPचा मला वाटतं प्रामुख्याने हा हे आहे, दृष्टिकोन आहे. आणि म्हणून हा दृष्टिकोन समोर ठेवून विद्यार्थ्यांना आपण कसं सबळ करू शकतो, चांगलं स्किल्स कसं देऊ शकतो ह्याकडे जर आपण लक्ष दिलं. आत्ताच डॉक्टर साहेब चासकर साहेब मला सांगत होते की आम्ही एक MUHS बरोबर एक हे करतोय आणि BSCच्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटल मॅनेजमेंटचा कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस खूप प्रचंड डिमांड आहे. आज नांदेड फॉर एक्झाम्पल आपलं एज्युकेशन हब आहे, मेडिकल हब झालेलं आहे. कालच एका मोठ्या हॉस्पिटलचं आम्ही उद्घाटन केलं, अशोकराव चव्हाण साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालं. असे अनेक म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आज नांदेडमध्ये आहे. परंतु तिथे जो स्टाफ पाहिजे, पॅरामेडिकल स्टाफ, हा दुर्दैवाने मेजॉरिटी बाहेरचा आहे. हे जर आपण आपल्यातल्या BSc ग्रॅज्युएट्सला देऊ शकलो तर नांदेडमध्ये राहून त्यांना 20-25 हजार रुपये पुरू शकतात. त्यांना चांगलं होतं. पुण्यात 20-25 हजार, नांदेड 20-25 हजार, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्यामुळे इथला विद्यार्थी इथे राहण्यासाठी अशा प्रकारचे कोर्सेस जर आपण देता आले आपल्याला तर मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण त्यांना काहीतरी त्यांना पायावर उभं राहण्यासाठी आपण उद्युक्त करतो आणि खऱ्या अर्थाने आपण त्यांना शिक्षण देतो. ते समाधान आपल्याला असलं पाहिजे आणि हे समाधान फार महत्त्वाचं आहे. आणि हे समाधान कमवायचं असेल तर मला वाटतं विद्यार्थ्यांना आपण त्या करिअर कट्ट्यासारख्या उपक्रमातून चांगल्या तऱ्हेने आपण जर त्यांना इक्विप करू शकलो, ज्ञानाने इक्विप करू शकलो तर मला वाटतं आपण खूप मोठं काम करतो असं होईल. मी करिअर कट्ट्याच्या सर्व स्टेक होल्डर्सना मनापासून अभिनंदन करतो की आपण 4 वर्षातच हे केलं. माझ्याकडे जेव्हा चव्हाण आले होते ते म्हणजे तुम्ही हे छोटं ऑडिटोरियम द्या. आत्ताच सर म्हणाले की पुढचा कार्यक्रम आपण कुसुममध्ये घेऊ जिथे 800ची कॅपॅसिटी. हे छोटे आहे परंतु पुढचा कार्यक्रम मोठा घेऊ. करिअर कट्ट्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक विद्यार्थ्याला करिअर कट्टा माहिती असला पाहिजे. आता आपण उपक्रम म्हणून अशा अनेक येतो शासनाचे, पण ते शेवटपर्यंत किती जातात, किती लोकांना तळ्यातल्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याला करिअर कट्टा माहिती असला पाहिजे. त्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण बघितलं पाहिजे. तरच त्या करिअर कट्ट्याचं महत्त्व त्यांना लक्षात येईल आणि त्यातून आपल्याला जी फलश्रुती पाहिजे ती प्राप्त आपल्याला करता येईल. पण जास्ती बोलायची वेळ नाही. खूप मला आनंद झाला की एक चांगला करिअर कट्ट्याचा कार्यक्रम आज आपण घेत आहे आणि याच्या माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. जिथे जिथे आमच्या शारदा भवन एज्युकेशन सोसायटीची गरज तुम्हाला नांदेड जिल्ह्यात लागेल तिथं तिथं आम्ही अशोकराव चव्हाण साहेब आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत एवढे याची ग्वाही या निमित्ताने देतो आणि थांबतो. सर्वप्रथम मी मान्यवरांना अशी विनंती करतो की ज्याने अतिशय सुसंस्कृत असं सूत्रसंचालन केले ते या करिअर कट्ट्याची आपली पदाधिकारी धनश्री कदम हिचा सत्कार करावा. आज महाराष्ट्रभरातून तिने 18 प्राइज घेतलेले धन्यवाद सर.
त्याचबरोबर आज मी इथं आभार प्रदर्शनासाठी थांबलोय. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती सहायता केंद्र याच्या संयुक्त विद्यमानाने चालणारा हा करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे ध्येय आम्ही उराशी बाळगून सतत 4 वर्ष झाले प्रयत्न करतोय. आज सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आणि खरंच सरांचं म्हणजे सर हायर एज्युकेशनचं मी एक किस्सा सांगतोय तुम्हाला. सर ज्यावेळेस हायर एज्युकेशनचे मिनिस्टर होते की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना म्हणजे काय देता येते, म्हणजे नुकतंच जेई आणि MSc हे 2 कन्सेप्ट वेगळे झाले होते आणि सर महाराष्ट्र राज्याचे हायर एज्युकेशनचे मिनिस्टर होते. सरांनी सांगितलंय मला माहित नाही, जर CET वाला विद्यार्थी जेई 100% क्वालिफाय झाला पाहिजे, यासाठी तुम्हाला काय सिलेबस करता येते. म्हणजे एवढं तत्परतेने सरांनी आम्हाला पुण्याला बोलून आणि आजही तेव्हापासून सर ज्यावेळेसपासून मिनिस्टर होते मी सरांना म्हणजे व्यक्तिगतरित्या त्या दिवशी म्हटलंय की सर तुमची खूप मोठी दूरदृष्टी आहे आणि खरंच सरांसाठी एकदा टाळ्या जाऊ द्या. या कार्यक्रमासाठी सर आपल्याला लाभले त्याबद्दल मी सरांचे करिअर कट्ट्याच्या वतीने खूप खूप आभार मानतोय. त्याचबरोबर उद्घाटक म्हणून माननीय डॉक्टर मनोहर चासकर सर मागच्या वर्षी नुकतेच सर विद्यापीठाला जॉईन झाले आणि आपल्या करिअर कट्ट्याला शुभेच्छा दिल्या आणि खरंच मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी सरांना म्हणजे या करिअर कट्ट्याचं म्हणजे जे वृक्ष वाढलेला दिसलाय त्याबद्दल सरांनी खूप समाधान व्यक्त केले. त्याबद्दल सरांचेही खूप खूप मनपूर्वक आभार. त्याचबरोबर मला ज्यांनी डायरेक्ट टीचिंग केले ते आमचे या विभागाचे विभागीय सहसंचालक आदरणीय किरण कुमार बोंदर सर हेही आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. त्यांच्यानंतर प्राध्यापक डॉक्टर डी पवार सर हे मला MPhil पासून म्हणजे गायडन्स करत होते, त्यामुळं सरांचेही खूप खूप आभार. त्याचबरोबर आदरणीय प्राचार्य डॉक्टर पंजाबराव चव्हाण सर विभागीय प्राचार्य हे नेहमीच आमच्या करिअर कट्ट्यासाठी नेहमी धडपड असतात, त्याबद्दल सरांचेही आभार. त्याचबरोबर या परभणी जिल्ह्याचे आणि म्हणजे नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हे 17 तारीख आम्ही ठरवली ते आदरणीय बाळासाहेब जाधव सर. त्याचबरोबर जे माजी जॉईंट डायरेक्टर आणि देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय मोहनजी खताळ सर यांचंही आम्हाला खूप महत्त्वाचं मार्गदर्शन लाभते, त्याबद्दल सरांचंही खूप खूप आभार. आणि या करिअर कट्ट्याचे सर्वेसर्वा आणि आमचे मार्गदर्शक ज्यांच्या म्हणजे वर्षभरातून एकही दिवस ते घरी राहतील की नाही मला माहीत नाही, सतत कार्यक्रम आणि विद्यार्थी मार्गदर्शन. रात्री बारामतीला काल त्यांनी 2 वाजता लेक्चर चालू होतं, म्हणजे 100 विद्यार्थ्यांसाठी आपण तिथं म्हणजे मार्गदर्शन निवासी घेतोय, तर सर तिथून मार्गदर्शन करून म्हणजे रात्रीच इथं आले, त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर माझे सर्व सन्मानार्थी प्राचार्य जे पुरस्कार्थी प्राचार्य सर्वांचे, त्याचबरोबर जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक, सर्व विद्यार्थी व या ऑडिटोरियमचे सर्व स्टाफ ज्यांनी आम्हाला मदत केली या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतोय आणि थांबतोय. थँक्यू, धन्यवाद.